तर जिंजी हा कुठल्या खंडी, एक तो खूप लांब आहे महाराष्ट्रात, बरोबर आहे. मार्डनचा किल्ला होता नो डाऊट, हो. पण तो कसा काय यादीत, म्हणजे महाराष्ट्रातला एक किल्ला सोडून जिंजी कसा काय? जेव्हा औरंगजेबाने रायगडावर हल्ला केला, रायगड जिंकला, तेव्हा राजाराम महाराजांना जिंजीला जायला लागलं. हे कुठेतरी दूरदृष्टी होती शिवाजी महाराजांची, की त्यांना माहिती होतं की हे वर्ण संकट कधीतरी येणार आहे. तर त्यावेळेलाच त्यांनी प्रोव्हिजन करून ठेवली होती की एवढ्या लांबवर तिथे किल्ला बांधला होता आणि त्या किल्ल्यावरती राजाराम महाराज जाऊन राहिले. कारण मी हा किल्ला बघायला जाऊ का, तिथे काय आहे बघायला, किंवा तो तर पडलेलाच आहे, तिथे काहीच नाही आहे वर. की आपल्या इकडचा जो लँडस्केप आहे तो विपरीत आहे, म्हणजे प्रतिकूल आहे. आणि तेच वैशिष्ट्य आहे शिवाजी महाराजांचे, त्यांनी सगळं हे प्रतिकूल परिस्थितीत निर्माण केलेलं आहे. की ही जेव्हा यादी आली बाहेर की महाराष्ट्रातील 12 किल्ले निवडले गेले आहेत या युनेस्को साईटमध्ये, तर सगळ्यांना प्रश्न पडला की हेच 12 किल्ले का, म्हणजे त्यातलं काय क्रायटेरिया युनेस्कोने वापरला की हे 12 किल्ले निवडावे. नमस्कार मंडळी, स्मार्ट ट्रॅव्हलर पॉडकास्ट सिरीजमध्ये आपलं परत स्वागत आहे. को पॉवर्ड बाय फिदार्तो हॉटेल्स. ट्रॅव्हल करणं म्हणजे फक्त आपल्या शहराच्या बाहेर, आपल्या राज्याच्या बाहेर जाणं नव्हे. ट्रॅव्हल करणं म्हणजे आपल्याच आसपास काही वेगळ्या गोष्टी बघणं, काही हेरिटेज साईट्स बघणं, त्यालाही ट्रॅव्हलच म्हणतात. तर आम्ही या पॉडकास्ट सिरीजमध्ये पूर्वी पण वेगवेगळ्या गोष्टींवर चर्चा केलेली आहे. आजचा जो विषय या पॉडकास्ट सिरीजमधला आहे, तो विषय प्रत्येक महाराष्ट्रीय माणसाला आवडेल. प्रत्येक माणसाचा जिव्हाळ्याचा विषय असा विषय आहे. तो म्हणजे नुकतंच युनेस्कोने महाराष्ट्रातील 12 किल्ले त्यांच्या वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये घेतलेत. तर हे 12 किल्ले कुठले आहेत, काय आहेत, त्यांनी कुठले क्रायटेरिया वापरून हे किल्ले युनेस्कोने घेतले, आणि हे 12 किल्ले कुठे आहेत, कसे बघायचे, त्यात वेगळं काय बघायला मिळतं आपल्याला, आणि महाराष्ट्रातील किल्ल्यांचा इतिहास काय आहे, या सगळ्या वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करायला माझे खूप खास दोन पाहुणे आज इथे आलेले आहेत. श्री प्रवीण सानप, नमस्कार. त्यांची स्वतःची संस्था आहे वसुंधरा वारसा पर्यटन म्हणून, आणि ते वारसा आणि पर्यटन ते खूप सांगड छान घालतात आणि लोकांना आपलं हेरिटेज परत नीट दाखवायची खूप चांगलं काम ते करत आहेत. आणि दुसरे माझे गेस्ट आहेत डॉक्टर सचिन जोशी. ते पुण्यातील प्रतिष्ठित डेक्कन कॉलेजमध्ये संशोधक आहेत. त्यांची PhD मराठीतील दुर्गांवर आहे. त्यामुळे मला वाटत नाही त्यांच्याहून जास्त चांगला अभ्यासक आपल्याला आज ह्या पॉडकास्टसाठी मिळेल. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे त्यांनी स्वतः 6-7 नवीन किल्ले शोधून काढले, जे कोणालाही माहिती पण नव्हते. त्यामुळे खूप छान वाटतं मला तुम्ही दोघंही या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलायला आलायत. तर सर, पहिला प्रश्न तुम्हालाच विचारतो की ही जेव्हा यादी आली बाहेर की महाराष्ट्रातील 12 किल्ले निवडले गेले आहेत या युनेस्को साईटमध्ये, तर सगळ्यांना प्रश्न पडला की हेच 12 किल्ले का, म्हणजे त्यातलं काय क्रायटेरिया युनेस्कोने वापरला की हे 12 किल्ले निवडावे. युनेस्कोकडून जे नॉमिनेशन दिलं जातं ते एखाद्या थीमला नॉमिनेशन दिलं जातं. ओके ती थीम ही आपण एक ठरवलेली होती की आपण एक किल्ल्याला नॉमिनेशन नाही मागितलेलं होतं. ओके तर मराठा मिलिटरी लँडस्केप या नावाने एक आपण थीम इंट्रोड्यूस केली, आणि त्या थीमच्या अंतर्गत येणारी महाराष्ट्रातल्या किल्ल्यांची विविधता आपण त्यातनं दाखवली होती. आणि एकूणच मराठ्यांच्या एकूण कारकिर्दीमध्ये या सगळ्या सह्याद्रीतल्या लँडस्केपचा आणि त्याच्यावरती बांधलेल्या किल्ल्यांचा कसा उपयोग झाला हे दाखवण्यासाठी म्हणून आपण एक ती थीम घेतलेली होती. आणि त्या थीममध्ये लँडस्केपमध्ये जे व्हेरिएशन आहे ते आपण दाखवण्याचा प्रयत्न केला. ओके म्हणजे समुद्रातले किल्ले, डोंगरावरचे किल्ले, जमिनीवरचे किल्ले, आणि पुन्हा परत वेगळ्याच लँडस्केपवरचे किल्ले, की जसं सह्याद्री आहे आपला, पण सह्याद्रीपेक्षाही अजून वेगळं लँडस्केप आपल्याला जिंजी वगैरे या भागामध्ये दिसतं तिकडे. तर अशा वेगवेगळ्या लँडस्केपमध्ये बांधलेले किल्ले हे या युनेस्कोच्या मराठा मिलिटरी लँडस्केप या थीममध्ये निवडले गेलेले होते. आणि त्यातनं मग पाण्यात बांधलेले किल्ले, किनाऱ्यावरचे किल्ले काही दाखवले, आणि शिवाय त्याचं स्वराज्याच्या एकूण सगळ्या बांधणीमधलं योगदान हे पण त्यामध्ये खूप महत्त्वाचं होतं. आय थिंक हा शब्द खूप छान आहे, मराठा मिलिटरी लँडस्केप. आणि मला दर्शकांना मला वाटतं हेही सांगायला आवडेल की ती जी कमिटी होती ज्यांनी हे किल्ले वगैरे निवडले, त्यात कमिटी त्यांचा खूप सक्रिय सहभाग होता डॉक्टरांचा. तर डॉक्टर, आता नॉर्मली लोकांच्या मनात किल्ले म्हणजे काय, बराचसा पडलेला भाग असतो वगैरे वगैरे, पण तुम्ही आता जे लँडस्केप हा विषय आणलात की किल्ल्यांबरोबर तिथली इकोसिस्टम किंवा तिथली जॉग्रफी, तर हे महत्त्वाचं होतं सगळं तुम्ही किल्ले निवडताना. इकोसिस्टीमपेक्षा जॉग्रफी जास्ती महत्त्वाची ओके, होती. ओके. कारण एकूण त्या ज्या डोंगर दऱ्यांवरती बांधलेले किल्ले, म्हणजे आता साल्हेरसारखा महाराष्ट्रातला सर्वात उंच किल्ला, तिथला लँडस्केप वेगळं आहे. तिथे तो गुजरात बॉर्डरवर बांधलेला किल्ला आहे. तसा जिंजी जर पाहिला तर तो अगदी तामिळनाडूमध्ये बांधलेला किल्ला, म्हणजे कुठे साल्हेर आणि कुठे
तामिळनाडू, म्हणजे हे अंतर बघा तुम्ही किती आहे त्याच्यामध्ये. Correct. आणि एकूण प्रत्येक ठिकाणी त्याची आवश्यकता का होती या सगळ्या किल्ल्यांची? म्हणजे जर समुद्रात किल्ले बांधले का, आता आरमाराची आवश्यकता होती, समुद्रमार्गे येणाऱ्या शत्रूशी लढाई करण्याची आवश्यकता होती. त्यामुळे शिवाजी महाराजांच्या काळात आणि एकूण त्यांच्या नंतरच्या काळात सुद्धा ह्या सगळ्या किल्ल्यांचा पुढे मराठ्यांच्या राज्य बांधणीमध्ये कसा उपयोग झाला हे आपल्याला या लँडस्केपवरनं लक्षात येतं. की पाण्यातले पण किल्ले आहेत, किनाऱ्यावरचे, सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरचे काही किल्ले आहेत. प्रतापगडसारखा किल्ला आहे की जो या आपल्या युनेस्कोच्या मध्ये आहे. तसंच थोडं सह्याद्रीच्या आतल्या बाजूला बघितलं तर लोहगड किल्ला आहे, तर तोही प्रतापगड आहे घाटमाथ्यावर. तर हे किल्ले जे निवडले गेले ते एक त्याची स्ट्रॅटेजिक लोकेशन आहे म्हणून. Right. कारण ह्याच्या आसपासनी जे घाट, म्हणजे कोकणातनं देशावर येण्याचे जे घाटमार्ग आहेत, हे घाटमार्ग त्या किल्ल्यांच्या जवळनं जात होते. त्याच्यामुळे एकतर त्या घाटमार्गावरती कंट्रोल ठेवण्यासाठी आणि दुसरं त्या परिसरामध्ये लक्ष ठेवण्यासाठी, म्हणजे जे जॉग्राफी आपण म्हणतोय तो त्या परिसराचा सगळा जो काय भाग आहे त्या भागावरती सुद्धा कंट्रोल ठेवण्यासाठी एक महत्त्वाची ती एक चौकी असायची एक प्रकारे ती. Okay. म्हणजे आपल्याला असं वाटतं की फक्त किल्ले हे लढायला असतात आणि तिथे लढाई होते, पण अनेक किल्ले असे आहेत की जिथे लढाई झालीच नाही आहे कधी. Correct. मग तिथे काय करत होते लोक? तर ते आजूबाजूच्या गावातल्या लोकांच्या काही तक्रारी, काही दरोडे पडलेले असतील किंवा तिथनं जाणारा जो घाट आहे तिथल्या वाटसरूंना काही प्रोटेक्शन द्यायचं असेल, तर याच्यासाठी सुद्धा या किल्ल्याच्या ॲडमिनिस्ट्रेशनचा सगळा उपयोग होत होता. काही ठिकाणावरती लष्करी तळ होते किल्ल्यावर. बरोबर. अनेक आपल्याला 1818च्या लढाईमध्ये सुद्धा खूप उल्लेख मिळतात की ह्या किल्ल्यावरनं दुसऱ्या किल्ल्यावर माणसं पाठवली लढाईसाठी. अगदी शिवकाळात सुद्धा आपल्याला हे दिसतं की कुठल्या तरी वाणकोटच्या किल्ल्यावरनं कुठल्या तरी गोळकोटच्या किल्ल्यावर माणसं पाठवली वगैरे ते. Right. तर याच्यासाठी म्हणून या सगळ्या ज्या किल्ल्याच्या चेनचा उपयोग होतो, म्हणून ही एक शृंखला आहे एक प्रकारची. त्यात हे आपण 12 किल्ले अत्यंत महत्त्वाचे म्हणून निवडले. Right. या व्यतिरिक्त जवळजवळ 300 किल्ले आहेत याच्यामध्ये की म्हणजे तुम्ही आता लोहगड, प्रतापगड ह्याच्यामध्ये जर बघितलं तर एक 25 किल्ले येतील. बर. तर ही शृंखला आहे एक प्रकारे किल्ल्याची. पण त्यातले सुद्धा महत्त्वाचे किल्ले आणि त्या महत्त्वाच्या किल्ल्याला सपोर्ट करणारे इतर किल्ले, अशी ती एक सगळी थीम तयार केली गेलेली आहे. म्हणजे एक किल्ला आणि त्याच्या आसपासचं सराउंडिंग हे बरोबर. सगळं बघून तुम्ही ते हो किल्ले शॉर्टलिस्ट केलेत त्या हो, यादी नक्कीच करता. नक्की. राईट 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 राईट. तुम्ही मगाशी बोलताना जिंजीचा विषय काढलात, हो तर जिंजी हा कुठल्या कंडी, एक तो खूप लांब आहे महाराष्ट्रात, बरोबर आहे. हो. मराठ्यांचा किल्ला होता नो डाऊट, हो. पण तो कसा काय यादीत, म्हणजे महाराष्ट्रातला एक किल्ला सोडून जिंजी कसा काय? आता यातले सर्वात महत्त्वाचे किल्ले कोणते घेतले तर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ला, दुसरा महाराजांची काराकीर्द जिथे झाली तो राजगड किल्ला आणि राज्याभिषेक झाला तो रायगड किल्ला. तर ह्यातल्या राजगड आणि रायगड या मराठ्यांच्या राजधान्या, 2 महत्त्वाच्या राजधान्या असं म्हणायला हरकत नाही. ठीक आहे, बरोबर. म्हणजे ऑफिशियली राज्याभिषेक झाल्यावर रायगड झाली, पण राजगड ही सुद्धा पहिली राजधानीच असं आपण म्हणतो त्यामध्ये. नक्कीच. तर त्याच्यानंतर तिसरी राजधानी झाली. जेव्हा औरंगजेबाने रायगडावर हल्ला केला, रायगड जिंकला, तेव्हा राजाराम महाराजांना जिंजीला जायला लागलं. पण हे कुठेतरी दूरदृष्टी होती शिवाजी महाराजांची की त्यांना माहिती होतं की हे वर्ण संकट कधीतरी येणार आहे. तर त्यावेळेलाच त्यांनी प्रोव्हिजन करून ठेवली होती की एवढ्या लांबवर तिथे किल्ला बांधला होता आणि त्या किल्ल्यावरती राजाराम महाराज जाऊन राहिले आणि त्याच्यामुळे मराठेशाही वाचली. आणि मग पुढे आपल्याला पुढचा इतिहास माहितीच आहे सगळा. त्यामुळे त्यातली तिसरी राजधानी ही आपण जिंजी ही आपण समजतो, म्हणून जिंजी हा किल्ला या सगळ्याच्या मध्ये घेतला. म्हणजे युनेस्कोमध्ये हे सगळं घेताना महाराष्ट्रातले किल्ले घेणं सोपं होतं, कारण एकच राज्य असतं, त्याच राज्याशी फॉलोअप असतो, म्हणजे राज्य सरकारशी. तिथे तामिळनाडू सरकारशी फॉलोअप घेऊन हे सगळं करणं, त्यांना कन्व्हिन्स करणं याच्यासाठी किंवा तो किल्ला आपण ह्याच्यात घेतोय, त्यांच्याकडनं ती माहिती घेणं वगैरे, तसं अवघड काम होतं, सोपं नव्हतं, पण झालं. पण आय थिंक तुमचा तो आता सांगितलं थॉट प्रोसेस खूप बरोबर आहे की जिंजीला का निवडावं याच्यात, अगदी हो. परफेक्ट थॉट प्रोसेस येतो. ग्रेट ग्रेट ग्रेट. मी प्रवीणजी तुमच्याकडे येतो. तुम्ही हा जो प्रोजेक्ट करताय महाराष्ट्र युनिस्केप, त्यात तुम्ही 12 महिने 12 हे किल्ले पर्यटकांना दाखवणार आहात. तर हे महाराष्ट्र युनिस्केप हे नाव कुठनं आलं, म्हणजे त्याच्या मागची थॉट प्रोसेस काय आहे? हो, पहिलं सर्वप्रथम धन्यवाद. आपण पॉडकास्ट करतो आहे त्याच्याबद्दल, आणि हा खूप महत्त्वाचा विषय आहे. आणि माझ्या सुरुवातीला जे मनात आलेला होता हा विचार, की माझा हा पहिला पर्सनल अजेंडा होता की मी रिसेंटली म्हणजे डेक्कन कॉलेजशी माझं जे असोसिएशन झालं, म्हणजे एका कोर्सच्या निमित्ताने हेरिटेज मॅनेजमेंटचा एक डिप्लोमा मी 23-24मध्ये केला. तेव्हाच सरांची आणि माझी ओळख झाली होती. तर त्या दरम्यान अभ्यास करताना मला हे युनेस्कोचा एक टॉपिक होता की वर्ल्ड हेरिटेजमध्ये. तर तेव्हा मी ही टेंटेटिव्ह लिस्टमध्ये ही लिस्ट पाहिली होती. तर तेव्हा मी ठरवलं होतं की हे कोर्स झालं की आपण हे 12 किल्ले एकदा स्वतः पर्सनली जाऊन बघावं म्हणून, असं इच्छा होती.
आणि नंतर मग मी हा माझा जो हेरिटेज टुरिझमचा इनिशिएटिव्ह सुरू केला, तर तेव्हा मी असं ठरवलं की माझ्याकडे सुरुवातीला काही उपक्रम नव्हते, म्हणजे तेव्हा जस्ट सुरुवात होती. तर तेव्हा एक वसुंधराची एक ॲड व्हावी म्हणून ह्या दृष्टीने मी ठरवलं की आपण हे 12 किल्ले करून येऊ आणि हे मी वसुंधराच्या बिहाफवरती करतो असं दाखवून माझं थोडंसं मार्केटिंग होईल असं या दृष्टीने मी विचार केला होता. समहाऊ ते मला ते एप्रिल ते मार्चमध्ये जमलं नाही, कारण उन्हाळा तेव्हा तोपर्यंत तयारी करेपर्यंत सुरू झाला होता. मग मी विचार केला की थोडा पावसाळा कमी झाल्यावर की हा आपण प्रोजेक्ट करूया. आणि फॉर्च्युनेटली तो जुलै महिन्यामध्ये गेल्या जुलै 2025मध्ये युनेस्कोने डिक्लेअर केलं की बाबा हे वर्ल्ड हेरिटेजमध्ये आलं. तर मला एक ब्लेसिंग इन डिस्गाईजसारखं झालं की चला हा मला आता ऑफिशियलीच एक प्रोजेक्ट करता येईल. मग मी सरांशी डिस्कशन केलं की असं आपण पुढच्या वर्षी एखादा प्रोजेक्ट करूया की कोइन्सिडेंटली 12 महिने आहेत, तर 12 महिने 12 किल्ले असा एक प्रोजेक्ट आपल्याला करता येईल. दर महिन्याला आपण एक हा किल्ला करूयात का. तर सरांना पण ते संकल्पना आवडली, मग त्यांनी पण मला सपोर्ट केला. मग त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी थोडंसं एक थीम बनवली आणि मग ती थीम काहीतरी त्याच्यामागे थीम असायला पाहिजे. नुसते 12 किल्ले जाऊन बघणं हे उद्देश नव्हता. म्हणजे स्थापत्याच्या अँगलनी किंवा तांत्रिकदृष्ट्या सर सांगतीलच, पण आमचा पण काहीतरी रोल असला पाहिजे एक आयोजक म्हणून. तर मग आम्ही त्याला असं थोडंसं थीममध्ये एक ॲड केलं की बाबा हे किल्ले का आले किंवा हे शिवाजी महाराजांच्या ह्याच्यामध्ये काय महत्त्व आहे. तर त्यांनी हे रयतेचं राज्य निर्माण करण्यासाठी ह्या लँडस्केपचा उपयोग केला असं माझ्या वाचनात आलं. तर म्हटलं हे जनतेपुढे गेलं पाहिजे की म्हणजे आज पण आपण जी काही सामाजिक परिस्थिती वगैरे बघतो देशामध्ये, तर याच्यामध्ये शिवाजी महाराज ग्रेट का होते खऱ्या अर्थाने समाजापुढे जायला पाहिजे. की म्हणजे ते ॲज अ प्रशासक किंवा हे योद्धा म्हणून होतेच नो डाऊट, पण त्यांचं जर आपण काही गोष्टी अशा बघितल्या जसं आग्र्याहून सुटका असेल किंवा दक्षिण दिग्विजय असेल, हे खूप स्ट्रॅटेजिक डिसिजन होत्या. आणि हे त्यांनी कशा काय संकल्पना त्यांच्याकडे आला. म्हणजे आपण जर शाहिस्तेखानावरती अटॅक करण्याचा प्रसंग जर बघितला तर तो खूपच म्हणजे लीड बाय एक्झाम्पल आपण म्हणतो. सो शिवाजी महाराज एका अर्थाने माझ्या मते एक मॅनेजमेंट गुरु आहे. म्हणजे आणि हे पण गोष्टी समाजापुढे जायला पाहिजे. म्हणजे आता अफजल खान, शाहिस्ते खान हे आता आपल्याला रिलेव्हन्स तसा कमी आहे, पण आता त्यांच्या वेगळ्या ज्या बाजू आहेत, ज्या वेगळे गुण आहेत, ते आपण या माध्यमातून पर्यटनाच्या माध्यमातून लोकांपर्यंत नेऊ शकतो. आणि सरांसारखे आपल्याकडे एवढे चांगले मार्गदर्शक आहेत, तर आपल्याला ही संकल्पना नक्कीच त्यांच्या डोक्यात रुजवू शकतो की तुम्ही किल्ले बघाच, पण ते किल्ले बघताना त्यांनी त्यांचं ऑप्टिमायझेशन ऑफ रिसोर्सेस कसं केलं, की कमी संसाधनांमध्ये त्यांनी स्वराज्य कसं निर्माण केलं आणि हे आपल्या जीवनात आपण कसं उतरवू शकतो. तर हे सुद्धा शिकणं खूप गरजेचं. म्हणजे हे आत्ताच्या काळाला जे संदर्भ आहेत त्या संदर्भाने हळूहळू ती संकल्पना लोकांपर्यंत पोचावी हा एक त्याच्यामागे उद्देश होता. आणि महायुनिस्केप नाव असं आलं की पहिलं ॲक्च्युली त्याचं नाव फोर्ट एस्केप असं मी विचार केला होता, पण कोइन्सिडेंटली त्याच वेळेस एका आर्किटेक्चर कॉलेजने एक एक्झिबिशन ठेवलं होतं सेम नावाने. मग ते कॉन्ट्रोवर्सी नको म्हणून मी महायुनिस्केप केलं की महाराष्ट्रातला युनेस्कोचा युनी आणि लँडस्केपमधला लँडस्केप असं करून त्याचं एक नाव आणि आमच्या टीममध्ये सर्क्युलेट करून की बाबा हे नाव मी सिलेक्ट करतोय तर कसं वाटतं. मग सगळ्यांनी त्याला सांगितलं ना हे छान नाव आहे. हेच म्हणजे 2-3 मी ऑप्शन दिले, त्यातलं सगळ्यांनी हेच सिलेक्ट केलं. मग आम्ही तेच नाव ठेवायचं ठरवलं. महाराष्ट्र, युनेस्को आणि लँडस्केप फोर्ट लँडस्केप किंवा ते म्हणल्याप्रमाणे मराठा लँडस्केप. तर ग्रेट. तुम्ही या प्रकल्पामधनं दर महिन्याला एक टूर एका किल्ल्याला घेऊन जाता, राईट? तर मला हा नेहमी प्रश्न पडतो की मला नेहमी विचारतात लोक की अरे मी हा किल्ला बघायला जाऊ का, तिथे काय आहे बघायला, किंवा तो तर पडलेलाच आहे, तिथे काहीच नाही आहे वर, नुसतं ट्रेक करायला जावं का, असं प्रश्न लोक तुम्हाला विचारत नाही ते प्रश्न. तर तुम्ही लोकांना तुम्ही पण सर म्हणजे तुम्ही तर अभ्यासक आहात, मी तुम्हाला ह्याच्यावर असे प्रश्न खूप लोक विचारत असतील की तुम्ही दुर्गा अभ्यास म्हणजे नक्की काय करता. तर काय तुम्ही लोकांना उत्तर काय देता अशा वेळेला? मी थोडंसं सुरुवात करतो आणि मग सरांकडे आपण येऊ. ते तांत्रिकदृष्ट्या फार माझ्या चांगलं, पण मी माझा जो मुद्दा असा आहे की हे किल्ले जर आपण बघितलेत तर आपण राजस्थानशी कम्पेअर केले किंवा इतर राज्याशी जर कम्पेअर केले तर त्या मानाने पडलेले म्हणजे असे पडलेल्या अवस्थेत येते. मग ते का बघायचे. तर आपल्या इकडची म्हणजे ह्या कोर्स करताना मला एक नवीन गोष्ट प्रकर्षाने जाणवली की आपल्या इकडचा जो लँडस्केप आहे, जो भूप्रदेश आहे तो विपरीत आहे, म्हणजे प्रतिकूल आहे. आणि तेच वैशिष्ट्य आहे शिवाजी महाराजांचे, त्यांनी सगळं हे प्रतिकूल परिस्थितीत निर्माण केलेलं आहे. म्हणजे आपल्या किल्ल्यांवरती कुठे मोठे मोठे महाल बांधलेले दिसत नाही किंवा काही असं एक शक्य, म्हणजे आपण रायगड सोडलं तर बाकीच्या ठिकाणी कुठे फार अशा मोठ्या वास्तू केल्या नाही, कारण त्यांचं धोरणच तसं होतं असं माझ्या माहितीप्रमाणे की जास्त खर्च न करता कमीत कमी संसाधनं वापरून आपण जास्त, म्हणजे कारण आपले जनतेचे जे पैसे आहेत ते योग्य प्रकारे वापर व्हावा हा त्याच्या मागे त्यांचा एक उद्देश असावा नक्कीच.
आणि तांत्रिक बाबीत आपण सरांकडनं म्हणजे ऐकलं की काय. तुमचं तर लॉजिक अगदीच बरोबर आहे. पण सर तो प्रश्न मला आहे की लोक असे म्हणतात की अरे हा ना सिंहगड, तर पुण्यातला घेऊ सिंहगड, हे 12 किलो बाजून सिंहगड जरी घेतला आपण, अरे वर काहीच नाही, बरंचसं पडलेलं आहे. मग लोक तिथे ट्रेक किंवा मजा वर खायला अशा दृष्टीनेच, जे चुकीचं आहे नो डाऊट. तर तुम्ही जेव्हा लोकांना टूरला घेऊन जाता, तर तुम्ही किल्ल्यांचे कुठले वेगळे पैलू लोकांसमोर आणता की जेणेकरून लोकांना तो किल्ला एका वेगळ्या ह्याच्यात दिसतो, वेगळ्या चष्म्यात दिसतो? खरं तर म्हणजे कोणी काय म्हणून किल्ल्यावर जावं याच्यावर आपला तर काही कंट्रोल नाही तसा. अनेक म्हणजे आता मी ट्रेकिंग अनेक वर्ष करतोय, किल्ले पाहतोय अनेक वर्ष, त्याच्यामुळे मला वेगवेगळ्या प्रकारचे लोक भेटतात. त्याच्यावरनं माझा अनुभव हा सांगतो. काही जण फक्त पावसात भिजायला वगैरे येतात, मग मजा करायला येतात, एवढंच, बाकी काही नाही. काही जण येतात ते थोडं, काही जणांना थोडंसं इकॉलॉजी वगैरे याचा अभ्यास असतो थोडा त्यांचा, त्यामुळे मग ते झाडं, पानं, फुलं, पक्षी त्याचा एक अभ्यास असतो, त्याच्यासाठी म्हणून काही जण येतात. काही आमच्यासारखे अभ्यासक असतात की जे गड बघायला म्हणून येतात. काही आर्किओलॉजिस्ट असतात, ते किल्ल्याची आर्किओलॉजी वगैरे समजून घेण्यासाठी येतात. तर हे प्रत्येकाचा उद्देश वेगवेगळा असतो, त्याच्यामुळे आपण असं काही म्हणू शकत नाही कोणाला की हे. पण आमचं असं तेच म्हणणं आहे की मग जर तुम्हाला नुसतंच फिरायचं असेल तर मग किल्ला का, दुसऱ्या डोंगरावर का नाही जात तुम्ही? बरोबर. कारण तुम्हालाही कुठेतरी आतनं माहिती आहे की ती जागा महत्त्वाची आहे, त्याला महत्त्व आहे, पण ते आपण विसरून जाऊन आपण वेगळ्याच गोष्टीकडे जर आकर्षित होतो, मूळ ज्यासाठी आपण गडावर जातोय ते विसरून जातो त्यामध्ये. बरोबर. तर ते न होता म्हणजे आज वसुंधरा पर्यटनाच्या निमित्तानं हे किल्ल्यांवरती लोकांनी गेल्यावरती काय बघावं, काय पाहावं, हे आपण त्यांना सांगतो. म्हणजे आजपर्यंत काय, तुम्ही ट्रेकिंग तर लोक करतातच, पण इतिहासही आवडतो लोकांना. लोकांना इतिहासातल्या गोष्टी आवडतात. आपल्याला आता जसं तुम्ही आत्ता सांगितलं की अफजलखानाची लढाई असेल, शाहिस्तेखानाची लढाई आहे, तानाजी मालुसरेंची लढाई, पुरंदरवर झालेली मुरारबाजींची, तर ह्या सगळ्या लढाया आपण वाचलेल्या आहेत. पण त्या फक्त पुस्तकात वाचलेल्या आहेत. त्या प्रत्यक्ष किल्ल्यावर जाऊन ती गोष्ट कुठे झाली असेल, त्याच्यातल्या काय काय, कुठल्या तटबंदी आणि कुठल्या बुरुज आहेत, तिथे काय झालं, हे सगळं जर समजून घेतलं तर ती जास्ती अजून इंटरेस्टिंग होते. म्हणजे जे फक्त आपण इथे बसून पुस्तकातनं तर आपल्याला रंजक वाटतंच, म्हणजे ते काय बोर होतच नाही आपल्याला खरंच, पण तिथे गेल्यावर अजून ते लाईव्ह वाटतं ते सगळं. म्हणजे ज्या वेळेला आपण किल्ल्यावर जातो आणि किल्ल्यावर गेल्यावर आपण एखादी ती जागा, म्हणजे आमच्यापैकी कोणी एक्सप्लेन करतो, एखादा तज्ज्ञ, किंवा इथे ही लढाई झाली, तानाजी मालुसरे इकडनं आले, सूर्याजी या बाजूनी आले, किंवा अजून अगदी नंतरच्या काळात मोगलांचं सैन्य इकडनं आलेलं होतं वगैरे, हे जे सगळं आहे हे तिथे, म्हणजे ते तिथे बघितलं की एकदा तुमच्या कायमस्वरूपी डोक्यात राहतं. काही तुम्हाला वेगळं काय करायची गरज नसते. शिवाय आपण पुस्तकातनं वाचतो त्या बऱ्याचशा ह्या म्हणजे अशा या सगळ्या ज्या घटना आहेत की ज्या आपल्याला आवडतात, म्हणजे ही अफजलखानाची लढाई किंवा या सगळ्या, पण त्याच्याही व्यतिरिक्त वेगळ्या काही गोष्टी आहेत की हे लोक लढाई कशी करायचे, म्हणजे त्याच्यासाठी बंदुका वापरायचे का, भाले वापरायचे का, ढाल तलवारच वापरायचे फक्त, त्याच्यासाठी त्यांनी बांधकामं कशी केली की जी त्यांच्या लढाईसाठी उपयोगी पडतील. म्हणजे तटबंदी कशी बांधली, बुरुज कसे बांधले, बुरुजांवरनं मारा करण्यासाठीच्या जाग्या, त्याला जंग्या म्हणतात, त्या जंग्या कशा बांधल्या, किल्ल्यावरची फांजी म्हणजे काय असतं, तर ती जी तटाच्या शेजारी चालायची जागा असते की ज्याच्यावरनं मारा केला जातो ते, तर ह्या जागा काय असतात, म्हणजे हे आर्किटेक्चरल या ज्या गोष्टी आहेत ना, त्याला आपण डिफेन्स आर्किटेक्चर असं म्हणू शकतो. तर हे डिफेन्स आर्किटेक्चर फार काही असं वाचून कळत नाही, ते समजायला तुम्हाला किल्ल्यावरच जायला पाहिजे. आणि ते तुम्ही जर एकदा समजून घेतलं तर तुम्हाला ती लढाई प्रत्यक्ष कशी झाली असेल काय, याचा एक अंदाज तरी करता येऊ शकतो. आपण असं नाही म्हणू शकत की 100% मी हे सांगू शकेन की हां इथे तानाजी मालुसरे उभे होते आणि इथे उदयभान उभा होता. ठीक आहे, व्याख्या ते सांगतात, पण ते रंजक करण्याची उद्देशाने सांगतात. प्रत्यक्ष तसं नसतं त्या ह्याच्यामध्ये. पण थोडा एक अंदाज लावता येतो किंवा काय झालं असेल, कुठे कसं झालं असेल, गडावरची पाण्याची टाकी काय आहेत, इतर वास्तू कुठे आहेत, आज त्याचे अवशेष काय उरलेले आहेत, म्हणजे 300 वर्षापूर्वीची वास्तू कोणती आणि त्याची पडझड होऊन आज काय राहिलेलं आहे तिथे, किंवा तिथे अतिक्रमण करून कोणी काय केलेलं आहे, हे सगळं जर समजून घ्यायचं असेल तर किल्ल्यावर गेलंच पाहिजे. हे फक्त काही घरात बसून समजणाऱ्या गोष्टी नाही आहेत त्याच्यामध्ये, किंवा पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनमध्ये समजणाऱ्या गोष्टी नाही आहेत. तुम्ही जेवढं फिराल तेवढी माहिती मिळत जाते, तेवढं प्रगल्भ होत जातो. वेगवेगळे किल्ले आहेत आणि वेगवेगळ्या किल्ल्यांवर वेगवेगळ्या गोष्टी आहेत की एलिमेंट्स वेगवेगळे आहेत, ते सुद्धा व्हरायटी पाहायला मजा येते. पण ते सुरुवातीला बेसिक तुम्हाला समजलं ना
तर पुढे पाहायला ती मजा येईल त्याच्यामध्ये. नाहीतर मग काय होईल की मग नुसतं काही न एक चक्कर मारून येतो आपण वरनं आणि परत निघून जातो. तसा म्हणजे आमच्या इथेही डेक्कन कॉलेजलाही आम्ही सांगतच असतो, यांना माहिती आहे आमचं म्युझियम आहे डेक्कन कॉलेजचं. म्युझियम बघायला येणाऱ्या माणसाला जर काही एक्सप्लेन केलं नाही म्युझियम, तर तो 15 मिनिटात चक्कर मारून निघून जाईल घरी तेच. पण एक्सप्लेन केलं कोणी त्याला तर 3 तास पाहण्या एवढं मोठं म्युझियम आहे त्याच्यामध्ये. तर तसंच किल्ल्याचं आहे की तो जर कोणी एक्सप्लेन केला तर कळेल. म्हणजे किल्ल्यावर पडलेली खापरं असतात त्या काळातली 300 वर्षापूर्वीची खापरं, बांगड्यांचे तुकडे, मणी, नाणी हे सगळं तिथे पडलेलं असतं. फक्त ते आपल्याला शोधायची नजर असली पाहिजे. मग ते कसं शोधायचं, कसं पाहायचं आणि ते घरी घेऊन जायचं नाही. हेही सगळ्या गोष्टी आम्ही त्याच्यामध्ये सांगत असतो आपल्या लोकांना, की हे सगळं आहे, हे पुरावशेष आहेत, हे इथेच ठेवायचे असतात. पण काय असतात ते फील तुम्हाला घेता येऊ शकतो त्या सगळ्या गोष्टींचा. तर हे आपण या सगळ्या युनेस्कोमध्ये वसुंधराबरोबर जेव्हा आपण पर्यटन करतो किंवा किल्ल्यांवर जातो, तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी आपण त्यांना सांगायचा प्रयत्न करतो आणि त्यांना जास्तीत जास्त किल्ल्यामध्ये इन्व्हॉल्व करायचा प्रयत्न करतो, की जेणेकरून त्यांना लक्षात येईल की किल्ला कसा चालत होता त्यावेळेला. आपल्याला फक्त किल्ला आणि लढाई एवढंच गणित माहिती आहे. त्याच्या पलीकडे पण काही गोष्टी आहेत किल्ल्यामध्ये, त्या समजून घेणं आवश्यक आहे. सर म्हणजे मला वाटतं किल्ला बघणं किंवा बघताना तुमच्यासारखं एक्सपर्ट असेल बरोबर तर तो किल्ला नीट कळतो त्या व्यक्तीला. आता मी म्हटल्याप्रमाणे लोक नुसते जाऊन तुम्ही म्हटलं तसं लोक जातात, चक्कर मारतात आणि परत येतात. ग्रेट 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 ग्रेट. तर सर एक महत्त्वाचा प्रश्न ह्यात असा प्रत्येकाला पडेल की ही पूर्ण प्रोसेस काय होती, म्हणजे युनेस्को सारख्या जागतिक संस्थेला हे किल्ले निवडावे त्याच्या मागची प्रोसेस पूर्ण किंवा त्यामागचे पेपरवर्क किंवा क्रायटेरिया काय होते वगैरे? तशी क्लिष्ट होती प्रोसेस खूप आणि एवढी सोपी नव्हती. जवळजवळ 5-1 वर्ष लोक काम करत होते या सगळ्या प्रोसेससाठी. त्यांनी आधी आपण ते थीम निवडली, त्याच्यामध्ये किल्ले निवडले गेले, त्याच्यानंतर त्या किल्ल्यांचं डॉक्युमेंटेशन, त्याची काही ड्रॉइंग्स वगैरे सगळी केली गेली, त्याची ऐतिहासिक माहिती गोळा केली. हे सगळं झाल्यानंतर हे सगळं झालं म्हणजे हे मी 2 मिनिटात म्हणतोय, पण हे व्हायला 2-3 वर्ष गेली. कारण 12 किल्ल्यांची माहिती आणि ती संदर्भसहित माहिती पाहिजे होती त्यांना. अशी नाही किंवा काहीतरी मौखिक माहिती सांगितली आहे किंवा हा किल्ला एवढा जुना वगैरे असं नाही चालणार ते. तर हे सगळं गोळा झाल्यानंतर मग त्याची जी प्रोसेस होती हे सगळं त्यांना सबमिट करायचं होतं आपल्याला. हे सगळं सबमिट केल्यानंतर मग हे सगळे जे किल्ले आहेत ते एकतर राज्य सरकारकडे किंवा केंद्र सरकारकडे असणं गरजेचं होतं. तर त्याच्यामध्ये बरेचसे किल्ले तर ऑलरेडी होते राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडे. 1-2 किल्ले त्यांच्याकडे नव्हते, ते त्यांनी प्रोटेक्ट करून घेतले आधी आणि मग सगळं झाल्यावरती आपण ते सगळे डॉक्युमेंट तिकडे युनेस्कोला सबमिट केली. ती सबमिट केल्यानंतर सुद्धा म्हणजे जसं आपल्या इकडे युनेस्कोला जाण्याच्या अगोदर आधी भारतातनं अशी अनेक प्रपोजल युनेस्कोला जातात. बरोबर. आणि मग प्रत्यक्ष नॉमिनेशनची जी प्रक्रिया असते त्यावेळेला आपल्याला एक डिसाईड करायला लागतं, म्हणजे भारत सरकारला, की आपली जर आपल्या 5-7 राज्यातनं काही प्रपोजल आलेली आहेत तर त्यातलं कुठलं प्रपोजल आपण पुढे न्यायचं आणि कुठली मागे ठेवायची ही. कारण तिथे काय एकदम सगळ्या आपल्या यांना मिळणं शक्य नसतं त्याच्यामध्ये. तर त्यावेळेला आपल्या परराष्ट्र मंत्रालय वगैरे या सगळ्यांनी, मोदी साहेबांनी वगैरे हे सगळं काम पाहून त्यांनी प्रायोरिटी दिली की हे आपले गड किल्ले पहिले गेले पाहिजेत त्याच्यात युनेस्कोमध्ये. त्याच्यामुळे ते आपण पुढे प्रेस केलं त्याच्यामध्ये. तसंच वेगवेगळ्या देशांचे जे प्रतिनिधी होते त्यांना आपण या सगळ्या थीमचं महत्त्व पटवून दिलं की हे किती महत्त्वाचं आहे त्या ह्याच्यामध्ये. आणि मग प्रत्यक्ष नॉमिनेशनच्या वेळी त्या लोकांनी पण आपल्याला वोटिंग केलं. आपल्याकडनं ही एक काही माहिती चांगली दिली गेली आणि त्याच्यातनं आपल्याला ते नॉमिनेशन मिळालं सगळं. तर ती अवघड 5-1 वर्ष चालणारी प्रोसेस होती आणि अनेक लोकांचा याच्यात सहभाग होता. केंद्रीय पुरातत्व विभाग आणि जास्ती करून राज्य पुरातत्व विभाग. कारण राज्य पुरातत्व विभागाची जबाबदारी जास्ती मोठी होती केंद्रापेक्षाही, कारण त्यांच्याकडे असलेले किल्ले आणि तेच प्रपोजल महाराष्ट्राकडनं गेलेलं होतं. त्यामुळे ती जबाबदारी त्यांची मोठी होती. आणि त्याचबरोबर काही आर्किटेक्चरल फर्म होत्या, ते आपल्याला या सगळ्या याच्यामध्ये मदत करत होत्या. काही लोकांनी एक्सकेवेशन्स केली वेगवेगळ्या किल्ल्यांवरती, त्यांनी मदत, डेक्कन कॉलेजनी काही किल्ल्यांवर एक्सकेवेशन केली. या सगळ्यांचीच मदत झाली. सगळ्यांच्याच एकत्रित प्रयत्नातनं हे सगळं मिळालेलं आहे असं आपल्याला म्हणू. खूपच म्हणजे याच्यात एफर्ट्स खूपच सगळ्यांना प्रचंड कंबाईंड एफर्ट आहे सगळ्यांचे, म्हणजे गव्हर्नमेंट, अगदी. प्रायव्हेट आणि सगळ्यांनी हो, मिळून. कारण ह्याच्यानंतर मध्ये त्यांचा मग हे सगळं सबमिट झाल्यावर मध्ये त्यांची एक व्हिजिट झाली होती आपल्या इकडे. म्हणजे आयकोमॉस नावाची त्यांची कमिटी आहे, त्यांच्या एक्सपर्ट्सची. त्यांनी हे सगळे किल्ले बघितले, त्याच्यात ते पाहून त्यांनी काही उलटसुलट प्रश्न विचारले आपल्याला
हे इथे काय, हे असं काय, याचा इतिहास काय किंवा काय वगैरे. कारण त्यांना आपण जे सबमिट केलेली होती माहिती ती वाचून ते इथे आलेले होते सगळे. त्यामुळे हे पाहिलं होतं त्यांनी सगळं आणि मग ती प्रोसेसमध्ये त्यांनी काही गोष्टी सुचवल्या आपल्याला त्या ह्याच्यामध्ये की त्या पुढे केल्या पाहिजेत आपण या दृष्टिकोनातनं आणि मग ते सगळे एकूण प्रोसेस संपली त्याच्यात. त्यामुळे खूप म्हणजे कधी ते यायचे मग ते सांगायचे नाही आता यात हे बदल पाहिजे, मग परत ते बदल त्यांना करून पाठवायचे, मग परत काहीतरी सांगायचे किंवा माहिती दिल्यानंतर परत त्यांचे काही प्रश्न असायचे. त्यामुळे हे सारखं खूप खूप काळ चालत होतं, पण तरी एक 5 वर्षाच्या प्रयत्नानंतर आपल्याला हे मिळालं. क्या बात आहे, क्या बात आहे. आणि तुमच्या सगळ्यांच्या एफर्ट्सला सलाम आहे खरं, कारण खूप क्लिष्ट आहे. म्हणजे तुम्ही जे काय सांगता तेव्हा कल्पना येते किती अवघड असेल सगळे. पण सर मग हे जेव्हा ते निवडले की आता मी 12 किल्ले आम्ही निवडतोय आणि वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये टाकतोय, तर त्याला त्यांनी काही अटी किंवा नियम आणि शर्ती अशा काही घातल्या होत्या? हो, त्या सगळ्यांसाठी कॉमनच असतात. त्याच्यामध्ये काय आपल्यासाठी वेगळ्या काही अटी शर्ती त्यांनी घातल्यात असं नाही आहे. पण त्या किल्ल्यांचं संवर्धन म्हणजे मॉन्युमेंट कुठलंही असलं तरी ते त्याचं संवर्धन झालं पाहिजे आणि ते सायंटिफिकली झालं पाहिजे हा तर त्यांचा एक आग्रह असतोच. शिवाय त्यांनी जो एक प्रोटेक्टेड एरिया जो दिलेला आहे की तर त्या प्रोटेक्टेड एरियामध्ये आपण काही असं वेगळी बांधकामं, विचित्र बांधकामं काही करू शकत नाही. आपल्याला काही जर डेव्हलपमेंट करायचं असेल तर आपल्याला ह्या माहितीबरोबर त्यांना त्या साईट मॅनेजमेंट प्लॅन म्हणतात त्याला, असा आपण एक साईट मॅनेजमेंट प्लॅन त्यांना दिलेला आहे. म्हणजे आम्ही जर रायगडचं संवर्धन करणार असू तर रायगडच्या परिसरात आम्ही काय डेव्हलपमेंट करणार आहे याचा आधीच आपण प्लॅन दिलेला आहे. आणि आता त्याच्या व्यतिरिक्त जर आपण काहीतरी वेगळं करायला गेलो तिथे तर मग तिकडनं ऑब्जेक्शन घेतलं जाऊ शकतं आणि त्यांच्याकडनं तो या गोष्टीची नोटीस बिटीस येऊ शकते आपल्याला. त्याच्यामुळे हेही भान आपण ठेवलं पाहिजे. त्यामुळे याचा अवेअरनेस खूप महत्त्वाचा आहे. म्हणजे माझं असं म्हणणं आहे की ह्या युनेस्कोच्या माध्यमातून किंवा वसुंधराच्या माध्यमातून ह्याचा प्रसार होणं हे खूप गरजेचं आहे. म्हणजे ते प्रयत्न करतायत प्रवीणजी की ह्या सगळ्या किल्ल्यांचा प्रसार झाला पाहिजे, युनेस्कोमध्ये हे किल्ले गेले, हे लोकांपर्यंत गेलं पाहिजे. तर ते का गेलं पाहिजे माहिती आहे का? कारण अनेक लोकांना माहितीच नाही आहे हे काय ते. म्हणजे अगदी आपले लोकप्रतिनिधी जे आहेत त्यांनाही अनेकांना माहिती नाही आहे की हे काय आहे नेमकं. म्हणजे आता आपण मी जसं रायगडचं सांगितलं की आपण साईट मॅनेजमेंट प्लॅन सगळ्या किल्ल्यांचे दिलेत, पण तिथे आपल्याला ह्या गोष्टी करता येणार नाही आहेत हे लोकप्रतिनिधींपर्यंत पोचलं पाहिजे. नाहीतर होतं असं की काहीतरी कुठेतरी ते टेंडर पास होतात, हे होतात आणि काम सुरू झाल्यावर कळतं की अरे हे काय सुरू झालं आहे काहीतरी आणि मग ते परत उलटं सगळं करायला लागतं किंवा मग त्यांच्याकडनं ऑब्जेक्शन येतात. तर हे होऊ नये याच्यासाठी एकतर तिथपर्यंत आधी पोचलं पाहिजे, म्हणजे तिथे अशा प्रकारची काही कामं होणार नाही आणि मग पुढे हे स्टेटस मेंटेन करण्यासाठी मग पर्यटकांसाठी सुविधा असतील वगैरे या सगळ्या गोष्टी या तिथे आपल्याला द्यायला लागणार आहेत तिथे आणि ते युनेस्कोच्या नियमाप्रमाणे द्यायला लागणार. म्हणजे जसं एखाद्या राज्य संरक्षित स्मारकाला, किल्ल्याला राज्य संरक्षित स्मारक हा दर्जा असतो. केंद्राने संरक्षित केलेल्या किल्ल्याला किंवा जागेला केंद्रशासित किंवा राष्ट्रीय स्मारक हा दर्जा असतो. तसं ह्याला हे जागतिक दर्जा हे आपल्या किल्ल्यांना मिळाला आहे. त्यामुळे त्याचं ते भान ठेवून आपल्याला त्याचं सगळं संवर्धन आणि या सगळ्या गोष्टी मॅनेजमेंट हे सगळं आपल्याला करायला लागणार आहे प्रत्येक किल्ल्यावर. आणि म्हणजे हे जे 12 किल्ले आहेत ते ह्याच्यावर. आणि सर तुम्ही म्हटलं ना की पर्यटकांकरता सोयी सुविधा हे खूप महत्त्वाचं आहे प्रत्येक किल्ल्यांवर, की जेवढं ते सुविधा चांगल्या होतील ना तेवढे जास्त पर्यटक येतील. तो एक भाग आहेच आहे, पण दुसरं पर्यटकांची पण एक जबाबदारी आहे या सगळ्या ह्याच्यात. म्हणजे हे आता नॉमिनेशन मिळालं आहे म्हणजे फक्त ते नॉमिनेशन टिकवणं ही सरकारची जबाबदारी अशातला भाग नाही आहे त्याच्यात. आपल्या पर्यटकांची सुद्धा जबाबदारी आहे, कारण आपले पर्यटक किल्ल्यावर कशी हुल्लडबाजी करतात हे आपण अनेक वेळा बघितलेलं आहे, पावसाळ्यात असो किंवा केव्हाही असो. तर त्याच्यामुळे त्यावर कुठेतरी तो कंट्रोल आला पाहिजे आणि तो आपणच ठेवला पाहिजे. हे भान आपण ठेवलं पाहिजे की अशा गोष्टी नाही झाल्या पाहिजेत किल्ल्यांवरती. किंवा आपण जेव्हा किल्ल्यांवर जातो तेव्हा किल्ल्यांवर कशा प्रकारे आपण वागलं पाहिजे. तिथल्या तटबंदीचे दगड कुठेतरी आपण कड्यावर बसतो आणि तो दगड पडतो किंवा काय होतं हे नुकसान आहे किल्ल्याचं. हे नुकसान होता कामा नये किल्ल्याचं हे. किंवा एखाद्या किल्ल्यावर प्रचंड गर्दी होते पावसाळ्यात. आता लोहगडला तुम्ही गेलात ना 25,000 लोक दिवसा असतात दिवसा. ते म्हणजे किती नुकसान होत असेल किल्ल्याचं. मग अशा वेळेला मग आता त्या साईट मॅनेजमेंट प्लॅनमध्ये आपण हे दिलेलं आहे की आपण पर्यटकांचा फ्लो किती असेल किल्ल्यावर हा रिस्ट्रिक्ट करणार आहोत त्याच्यामध्ये. मग कदाचित ह्याच्यामध्ये आता असंही होईल की बुकिंग करायला लागेल तुम्हाला किल्ल्यावर जायचं, मग तुम्हाला तो स्लॉट मिळेल त्या दिवशी तुम्ही तिथं किल्ल्यावर जाऊ शकाल, असं सुद्धा होऊ शकेल याच्यामध्ये. इन द पाईपलाईन सगळं आहे आता. हा हे सगळं चालू आहे आता आणि हे होणार आहे. म्हणजे या सगळ्याचा फायदा म्हणजे आपण आत्ता ह्याच्यामध्ये 12 किल्ले बघतोय, पण हे फक्त 12 किल्ले नाही आहेत. याचं कारण
युनेस्कोनी जेव्हा हे सगळं आपण त्यांना दिलं तेव्हा त्यांना आपण एक बफर झोन म्हणून दाखवला किल्ल्याचा. म्हणजे मगाशी मी तुम्हाला ते सांगितलं की तो एक किल्ला आणि त्या किल्ल्याला सपोर्ट करणारे आजूबाजूचे किल्ले काही, तर असे प्रत्येक किल्ल्याचे बफर झोन आहेत. म्हणजे आता प्रतापगड असेल तर त्याच्या आजूबाजूला मधुमकरंदगड आहे, चंद्रगड आहे, मंगळगड आहे. तर हे त्याच्या काय आपण प्रभावळीतले, मराठीतला शब्द प्रभावळ म्हणू शकतो, तर ते बफर झोनमधले किल्ले आहेत. तर युनेस्कोने हे सांगितलेलं आहे आपल्याला, म्हणजे ती आयकोमॉशी कमिटी, की हे प्रभावळीतले किल्ले तुम्ही प्रोटेक्ट करायचे आणि त्याचंही संवर्धन करायचं. म्हणजे आता जर आपण असं धरलं की एका किल्ल्याच्या प्रभावळीत 5 किल्ले आहेत, 5 नाही आहेत, काही याच्यात 7 आहेत, काही याच्यात 10 आहेत, काही याच्यात 5 आहेत, असं आपण एक ॲव्हरेज धरू 5. तर 12 60 किल्ले, म्हणजे ते 60 किल्ले प्लस हे 12 किल्ले, अशा 72 किल्ल्यांचं संवर्धन आता आपल्याला करायला लागणार आहे आणि ते सगळे प्रोटेक्ट पण करायला लागणार आहेत किल्ले ते. त्यामुळे आत्ता पहिला फोकस हा पहिल्या टप्प्यातला या 12 किल्ल्यांवर असेल. नंतर पण बाकीच्यांचंही काम होणार आहे. ही आपल्या म्हणजे एकूण आपल्या इतिहासप्रेमींसाठी, गडप्रेमींसाठी ही आनंदाची गोष्ट आहे. नक्की. पण हे खूप मोठा प्रोजेक्ट होईल, म्हणजे मला वाटतं एक 5 ते 10 वर्ष चालणारा प्रोजेक्ट. हां, त्यांनी आता आपल्याला 5 वर्ष दिलेली आहेत. त्यामुळे पुढच्या 5 वर्षामध्ये आपल्याला ही सगळी डेव्हलपमेंट करायला लागणार आहे. म्हणजे बेसिक पर्यटकांच्यासाठीच्या सुविधा काय आहे, तर गडावरती त्यांना पाणी उपलब्ध करून देणे, वॉशरूम उपलब्ध करून देणे तिथे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला तिथे करायला लागणार आहेत आता किल्ल्यावरती. नाईस. प्रवीणजी, आता सचिन सर म्हणले की त्याप्रमाणे खूप मोठ्या प्रोसेसनी सगळं हे आपल्याला मिळालेलं आहे आणि मिळाले. खूप आपला बहुमान आहे करा की 12 किल्ले त्यांच्या यादीत गेले युनेस्कोच्या. पण आता येणारे जे तुमच्याकडे पर्यटक असतात किंवा सामान्य माणूस जो असतो, तर तो कशा प्रकारे तुमच्याकडे येतो आणि तुम्ही त्यांना काय सांगता जेव्हा तुम्ही एखादी टूर त्यांना सांगता की आपण हा किल्ला बघायला चाललोय, तर तुम्ही त्यांना कुठल्या प्रकारे त्यांचं मतपरिवर्तन करा की तुम्ही आता या किल्ला बघायला? सर, हा खूप चांगला प्रश्न विचारला मला. म्हणजे हा अपेक्षित होता की हा प्रश्न खूप विचारावा, कारण माझी भूमिका हे सुरू करण्यामागे जी होती ती मला मांडायचीच होती. ओके. तर मी जेव्हा एक 10 वर्षांपूर्वी जेव्हा मी विचार केला की आपल्याला एक आपलं जे पॅशन जे मागे पडलं इतिहास, म्हणजे मी जरी कॉमर्स बॅकग्राऊंड असेल तरी डोक्यात कॉमर्स आणि हृदयात इतिहास असं असल्यामुळे ते आपलं कुठेतरी खटकत होतं की अरे आपला आवडता विषय मागे राहिला. तर आपण रिटायरमेंटच्या जेव्हा जवळ येऊ तेव्हा एक सेकंड इनिंग जेव्हा चालू करू तेव्हा एक माझ्याकडे पर्यटन हा व्यवसायाचा उपयोग होता की इतिहासाची आवड आणि भटकण्याची आवड. मग मी याला व्यवसायात थोडंसं कन्वर्ट करायचा प्रयत्न केला आणि माझ्या नशिबाने मी डेक्कन कॉलेजशी जेव्हा ह्यांच्या संपर्कात आलो आणि हा जो जेव्हा कोर्स केला हेरिटेज मॅनेजमेंट, तेव्हा मला ही संकल्पना सुचली की ह्या साऱ्या गोष्टी खूप सिरियसली लोकांपर्यंत जाणं खूप गरजेचं आहे. गेल्या 20 वर्षात म्हणजे मी 90मध्ये जेव्हा ट्रेकिंग सुरू केलं 90च्या दशकामध्ये, सो तेव्हाचं ट्रेकिंग आणि आत्ताचं ट्रेकिंग खूप जमीन आसमानाचा फरक आहे. मी 2000 साली राजगडला गेलो होतो, त्या अख्ख्या किल्ल्यावरती आम्ही 5च जण होतो आणि अगदी स्वच्छ किल्ला होता. आम्ही तिथल्या तलावातलं पाणी स्वयंपाक करून जेवण केलेलं होतं. म्हणजे एवढं स्वच्छ वातावरण असायचं तेव्हा. आणि आत्ता जे मी नुसतं यूट्यूबला जरी बघितलं तरी नको जायला असं वाटतं. म्हणजे मी अजून इच्छा असूनही राजगडला गेल्या 5 वर्षापासून पुण्यात असल्यामुळे जायची डेअरिंग नाही झाली माझी तिकडचं वातावरण बघून. तर मला असं वाटलं की आपल्या मनात असतं असं की हे लोकांना चांगलं करावं, म्हणजे जबाबदार पर्यटन काय आहे हे सगळं सांगायला पाहिजे, हे करायला. मग ते आपण दुसऱ्यांनी सांगण्यापेक्षा मग आपणच केलेलं काय वाईट आहे, की म्हणजे जसं शिवाजी महाराज जन्माला शेजारच्या घरात म्हणण्यापेक्षा आपल्याला जर करायचाच आहे हा व्यवसाय तर आपण या पद्धतीने करू शकतो, असं मला तेव्हा सुचलं. आणि जेव्हा सरांशी डिस्कशन केलं, माझ्या साबळे सर आहेत किंवा डेक्कन कॉलेजचे जे इतर प्राध्यापक आहेत त्यांना मी ही संकल्पना सांगितली, तेव्हा सगळ्यांनी चांगली उचलून धरली की हो तुम्ही हे करा, पण हा अवघड आहे रस्ता, हे पण मला त्यांनी सांगितलं. तर मी म्हटलं चला कोणी जरी करायचं तर आपण हे इनिशिएटिव्ह घेऊ. म्हणजे आपण म्हणतो ना इम्प्लिमेंटेशन आणि इम्प्रूव्हमेंट बिगिन्स विथ आहे. सो तिकडनं थोडीशी मला इन्स्पिरेशन मिळाली आणि मी म्हटलं चला प्रयत्न करून बघूयात आपण हा. तर आतापर्यंतचा चांगला प्रतिसाद आहे आणि आम्ही हेच लोकांना सांगायचा प्रयत्न करत असतो की आम्ही मार्गदर्शकांना घेऊन जायचा शक्यतो का प्रयत्न करतो की ते आले तर तुमचं ते सिरियसनेस येईल. नाहीतर मी गेलो आणि नुसता किल्ला दाखवला आणि जर नुसते लोक आले तर फक्त फोटो काढणार आणि जाऊन इंस्टाग्राम आणि सोशल मीडियावर पोस्ट करणार. तर आमचा म्हणून फोकस हा गायडेड टूरवर त्याच्यासाठीच असतो की जेव्हा गायडेड टूर येतात तेव्हा ते लोकांचा कल जो असतो तो शिकण्याकडे असतो. म्हणजे तो गाईड काय सांगतायत, एक्सपर्ट काय सांगतात त्याच्याकडे असतो आणि तो सिरियसली ऑटोमॅटिकली येतो. म्हणजे मला असं कधीच पर्यटकांना सांगायला नाही लागलं की ते कचरा नका टाकू. म्हणजे आम्ही आमच्या इन्स्ट्रक्शनमध्ये देतच असतो की बाबा हे तुम्ही करू नका, हे डूज अँड डोंट्स टाकत असतो. पण मला कधी असा कोणी पर्यटक आजपर्यंत मिळाला नाही की तो असं कुठेतरी कचरा टाकतोय. कारण आपला जो म्हणजे जे आपण ज्या पद्धतीने करतो हे लोकांना ऑलरेडी कळालेलं असतं.
म्हणजे 50% आपलं सक्सेस तिथेच असतं की आपण ज्या पद्धतीने प्रेझेंट करतोय तो प्रोजेक्ट, सो तिथेच त्यांना गेलेलं असतं. त्यामुळे माझ्याकडे येणारे पर्यटक आजपर्यंत सगळे जबाबदार पर्यटकच होते. Very त्यामुळे nice. मी त्यांना खूप खूप धन्यवाद देतो की मला असं काहीच करावं लागलं नाहीत, की त्यांना हे समजून सांगावं लागलं नाही की बाबा हे करा किंवा हे करू नका. ठीक आहे, इथून पुढचे जे पर्यटक येतील ते त्यांना जर असं झालं तर आमच्याकडे त्याचं एक असतं की बाबा चेकलिस्ट असते की बाबा हे या गोष्टी तुम्ही करू नका. म्हणजे हे बरोबर, आधी बरोबर. टूरच्या आधी आम्ही एक त्यांना चेकलिस्ट पाठवतो, नक्कीच. इन्स्ट्रक्शन पाठवतो की ह्या नक्कीच. 2-3-4 गोष्टी आहेत त्या जबाबदार पर्यटन आणि शाश्वत पर्यटनाच्या अंडर येतात. सो ह्या आपल्या इथं अलाउड नाही आहे. सो त्यामुळे मला आत्तापर्यंत असं काही कोणाला सांगायची गरज नाही पडली सुदैवाने. ग्रेट 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 ग्रेट. नाही कारण सर म्हणले तुम्ही आता म्हणलात तेच दोन्ही महत्वाच्या गोष्टी आहेत की रिस्पॉन्सिबल टुरिझम आणि सस्टेनेबल टुरिझम हे दोन्ही घडणं गरजेचं आहे आणि फक्त ते त्याच्यात एक पर्यटकांनी add जागरूक करायचं. राहणं गरजेचं आहे. त्याच्यात फक्त एक ॲड करायचं की मी काय करतो की आता जसं मी रिसेंटली एक गड संवर्धन परिषद होती, सरांनीच मला बोलवलं होतं इकडे 2 एप्रिलला जी झाली होती रायगडला. तर तिथे मला खूप 2-3 गोष्टी नव्याने शिकायला मिळाल्या. मग मी त्या पर्कोलेट करायचा प्रयत्न करतो की जसं मी तिथे गडावरती राहण्याचं मला एक संधी मिळाली आणि तिथल्या लोकांचे अनुभव मिळाले की त्या बरोबर. लोकांनी सांगितलं की जेव्हा राज्याभिषेकाचा उत्सव होतो किंवा शिवजयंतीचा उत्सव होतो त्याच्यानंतरची परिस्थिती काय असते तिकडे. तर त्यांच्याशी अक्षरशः वाईट परिस्थिती असते. ते म्हणतात की 8 दिवस आम्हाला नाक धरून नाकात म्हणजे नाक पकडून रस्त्याने जावं लागतं, बरोबर, एवढा बरोबर. कचरा आणि घाण तिथे झालेली असते. तर जेव्हा मला हे एकाने विचारलं की आपण ह्या म्हणजे राज्याभिषेकाच्या दिवशी जाऊयात असं आमच्या जेव्हा ग्रुपवर सांगितलं तेव्हा मी सांगितलं की नाही जायचं. कारण आपलं हेच आहे की आपल्याला शिवाजी महाराजांचं जायचं तर आपण वर्षातले 365 दिवसांपैकी कधीही जाऊ जाऊ शकतो. शकतो, मग ह्या बरोबर. दिवशी का जायचं? म्हणजे जिथे ऑलरेडी तिथे स्ट्रेस असतो रिसोर्सेसवर आणि तिथे जर एवढं आपण घाण आणि हे होणार असेल, आपल्याला काही सोयी सुविधा उपलब्ध मिळणार नाही नसतील. आहेत, तर आपण आता जाणं टाळलेलं बरं. म्हणजे आपण डूजपेक्षा डोंट्सवरती पण काम करणं तेवढंच नक्कीच आवश्यक आहे. नक्कीच नक्कीच. सो हे आम्ही आमच्या बाजूनी क्या बात आहे. लोकांपर्यंत पोहोचवायचा क्या प्रयत्न बात आहे. करतो. आणि आय थिंक लोक तुमच्या कार्य दखल पण घेतात हो. की अरे एक व्यक्ती एवढं सांगते की अरे असं करायला पाहिजे जेणेकरून तो येणारा पर्यटक तुम्ही म्हणला तर 50% कन्वर्ट झालेलाच येतो हो, आणि convert तो वेगळ्या दृष्टिकोनात तुमच्याकडे ऑलरेडी आलेला आहे बरोबर. आणि सर बरोबर असल्यावर त्याचा दृष्टिकोन तिथे वेगळा होतोच ऑटोमॅटिक. आणि ह्यांनी आत्ता जे रायगडचं उदाहरण सांगितलं ना, त्याच्यात दुसरा ऑप्शन असा ह्याच्यामध्ये आहे की राज्याभिषेक महाराजांचा जो झाला तो तुम्ही जर कागदोपत्री जर बघितलं तर तो 10 दिवस झाला होता राज्याभिषेक. 1 दिवस नव्हता झाला. 10 दिवस विविध कार्यक्रम चालू होते राज्याभिषेकाचे. मग आजही आपण 10 दिवस राज्याभिषेक करू शकतो ना, एकच दिवस का? म्हणजे एकच दिवस 10 लाखाची गर्दी करणं तिथे किल्ल्यावरती, त्याच्याऐवजी आपण 10 दिवस आपण एक लिमिटेड गर्दी आपण गडावरती सोडू शकतो. 10 दिवस 1 लाख लोक सोडू गडावरती किंवा काय 10,000 हजार सोडू 1 लाख येत असतील तर असं करून ते मॅनेजमेंट जे आहे ना पर्यटकांचं हे आता होईल अशी या युनेस्कोमुळे तो आता नॉमिनेशनला अशा मध्ये पण आलेला आहे अपेक्षा- त्यामुळे अशी होईल अपेक्षा ठेवूयात आपण. अपेक्षा आहे. कारण काय आहे की लोंढा एवढा नाही, करावं गर्दीचा लागेलच आणि करावं की लागेलच. त्यामुळे ते मॅनेज करणं अवघड जातं. लोकांच्या भावना आहेत, लोक येतात गडावरती पण ते मॅनेज करणंही तेवढंच आवश्यक आहे त्याच्यामध्ये. कारण आणि या- ऍक्सिडेंट होतात याच्यात. हो, म्हणजे नक्कीच, नुसतं हे नाही म्हणजे नक्कीच. कचरा घाण हे तर या गोष्टी आहेच आहेत पण ऍक्सिडेंटही होतात, वास्तूंचं नुकसान होतं गडावरच्या. त्यामुळे हे टाळलं पाहिजे. म्हणजे टाळता येईल ते मॅनेजमेंट नीट झालं पाहिजे एवढंच, बाकी काही नाही. नाही आणि हल्ली तो एक नवीन शब्द आलाय सगळीकडे ओव्हर टुरिझम म्हणून हम्म. की खूप लोक येतात त्या जागेची तेवढी कॅपॅसिटीच नसते हो. तेवढी लोक झेलायची आणि मग ते सगळे गडबड होते तर ते त्याला ह्या कंट्रोल आर्किटेक्चरच्या भाषेत प्रत्येक मॉन्युमेंटची कॅरिंग कॅपॅसिटी Carrying असं capacity, म्हणतो आपण ते right. की एका वेळी त्या मॉन्युमेंट म्हणजे महाराजांनी किल्ला बांधला तो 5 लाख लोक गडावर येतील याच्यासाठी नाही बांधला. महाराजांनी बांधला तो एक काय काही 10,000 50,000 लोक येतील याच्यासाठी. कारण तेवढ्यांनाच पुरेल एवढं पाणी गडावरती आहे. हे आता आज काय होतं की पर्यटक लाखोनी गडावर येतात तिकडे रायगडावर आणि मग रायगडावर नंतर प्रॉब्लेम असा होतो की उन्हाळ्याच्या शेवटी पाणी राहत नाही गडावर. मग पर्यटकांचेच हाल होतात गडावरती त्याच्यामध्ये. त्यामुळे ते पण व्यवस्था एक याच्यामध्ये सगळी करायला लागणार आहे, सगळं मॅनेज करायला लागणार आहे. कसं गडावरची इतर पाण्याची टाकी आहेत ती पुनरुज्जीवित करायला लागणार आहेत म्हणजे गडावरचंच पाणी पर्यटकांसाठी वापरता येईल वगैरे. तर आहेत म्हणजे कामं भरपूर आहेत आता. भरपूर आहेत आणि ती व्हायला पाहिजे. कमी काळात करायची आहेत ती आता. आय थिंक महत्वाचं तुम्ही आता सगळं याच विषयावर बोलताय रिस्पॉन्सिबल सस्टेनेबल. आय थिंक प्लास्टिक बंदी हे जरी एक इम्प्लिमेंट केलं ना तरी खूप स्वच्छता राहील. नक्कीच नक्की. मग काय. कारण प्लास्टिकच मेन कल्प्रिट आहे सगळ्या बरोबर. कचऱ्यामध्ये. हो हो. आपण प्लास्टिक बाटल्या आणि हो, प्लास्टिक म्हणजे मधले रॅप केलेल्या गोष्टी अनेक वर घेऊन संस्था जातो. आहेत दुर्ग संवर्धन करणाऱ्या की असे जे म्हणजे काही किल्ल्यांवरती ते उत्सवाचे कार्यक्रम होतात ते झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी जाऊन तिथे कचरा गोळा करणाऱ्या संस्था आहेत की जे पोत्यांनी कचरा टनामध्ये कचरा गडाखाली घेऊन येतात. क्या बात आहे.
त्यामुळे हेही काम म्हणजे त्यांचं स्तुत्य आहे आणि ते समोर आलं पाहिजे ते. नक्कीच पण नक्कीच. ते त्यांना काम करायलाच लागलं नाही पाहिजे याचा एक विचार आपण केला पाहिजे. Ideally. आमचा प्रयत्न तोच आहे की लोकांचा माइंडसेट चेंज करणं, की Change हे करणं. काम करायला त्यांना लागू नये भविष्यात. नक्कीच नक्कीच नक्कीच. सर आता आपण तुम्ही अगदी पहिले बोलताना वेगळ्या किल्ल्यांबद्दल माहिती सांगितली, किल्ले का बांधले वगैरे वगैरे. तुम्ही घाटमध्याच्या किल्ल्यांवर बोललात, तुम्ही सागरी किल्ले बोललात. तर घाटमध्याचे किल्ले तुम्ही बोललात की ते वाटा होत्या लोकांना ये जा करणाऱ्या, त्यामुळे तिथे काहीतरी कंट्रोल राहावं म्हणून ते बांधले गेले. पण हे जे सागरी किल्ले जे बांधले गेले ते कुठल्या दृष्टिकोनातनं बांधल्यापेक्षा ते घेतले महाराजांनी, ते कुठल्या दृष्टिकोनातनं तेव्हा त्या काळात त्यांनी केले असावेत? एक तर सागरी किल्ल्यांचं महत्त्व म्हणजे तिथे असलेली बंदरं. बरं. ती जी काही बंदरं आहेत ती एक उत्पन्नाचं साधन होती. म्हणजे तिथनं येणारा महसूल जो आहे, कारण कुठलंही राज्य तुम्ही बघितलं तर ते महसुलावर चालतं. त्यामुळे महाराजांचं राज्यही त्यातनं महसूल हा आवश्यकच होता त्यांना कुठलाही. नक्कीच. त्याच्यामुळे त्यांनी ही सगळी किनाऱ्यावरची बंदरं ताब्यात घेण्यासाठी म्हणून किनाऱ्यावरती त्यांनी किल्ले बांधले, की जेणेकरून आपला तिथे किनारा हा आपल्या ताब्यात राहावा आणि मग किनारा ताब्यात आला, खाड्या ताब्यात आल्या, की त्याच्यावरनं चालणारा व्यापार आणि व्यापारातनं येणारा महसूल हा ऑब्व्हियसली आपल्याला मिळणार. त्यामुळे ह्या दृष्टिकोनातनं फक्त महाराजांनीच नाही तर सुरुवातीला पोर्तुगीज असतील, त्याच्या आधी आदिलशाह, निजामशाह, बहमनी असतील, मुघल असतील, या सगळ्यांनीच ती बंदरं ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न केला. महाराजांचा उदय झाल्यावर महाराजांनी ही बंदरं ताब्यात घेतली सगळी आणि ती कायमस्वरूपी ताब्यात राहण्यासाठी म्हणून त्या सगळ्याच्या जवळ त्यांनी हे किल्ले बांधले. काही किल्ले त्यांनी किनाऱ्यावर बांधले, म्हणजे खाडीच्या तोंडावर, म्हणजे ते किल्ले अर्धे समुद्रात असायचे आणि अर्धे किनाऱ्यावर. बरं, बरं. आणि काही आयलंडवर पोर्ट बांधले. हे महाराजांच्या दुर्ग बांधणीचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे भारताच्या गेल्या 5-7 हजार वर्षाच्या इतिहासामध्ये एकही असा राजा नाही की ज्यांनी 5 आयलंड फोर्ट बांधले. 5 जे महाराजांनी त्यांच्या कमी कारकिर्दीत बांधले. त्यांनी म्हणजे 50 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी 5 आयलंड फोर्ट बांधले आणि त्यावेळेला टेक्नॉलॉजी डेव्हलप झालेली नसताना त्यांनी अशा प्रकारे बेटांवरती जाऊन तिथे किल्ले बांधले. हे खूप म्हणजे युनिक आहे ही सगळी गोष्ट. म्हणजे ह्याच्यासाठीच तर ते नॉमिनेशन आपण मागितलं पाहिजे की बरोबर. आणि ते केलं आपण. म्हणजे ते सगळं मागितलं आणि आपल्याला ते नॉमिनेशन मिळालं. हे सगळं आपण दाखवलं त्याच्यामध्ये. पहिले कुठले सागरी किल्ले या यादीत आहेत? बारा. सुवर्णदुर्ग आहे, विजयदुर्ग किनाऱ्यावरचा आहे, पण सुवर्णदुर्ग आयलंडवर आहे, सिंधुदुर्ग आहे त्याच्यामध्ये. हे आयलंडवरचे तिन्ही मालवण तालुक्यातले. हां, मालवण तालुक्यामध्ये येतील. तालुका नाही येणार मालवण विजयदुर्गचा, सिंधुदुर्गचा येतो अच्छा. आणि सुवर्णदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यामध्ये, रत्नागिरी जिल्ह्यात. दापोलीच्या जवळ तो. अच्छा अच्छा. ओके. त्यामुळे ते 2 आयलंड फोर्ट तर आहेत तिकडे आणि खांदेरी एक तिसरा आयलंड फोर्ट हा त्याच्यामध्ये घेतलेला आहे तिथे. कारण इंग्रजांवरती कंट्रोल ठेवायला आणि सिद्धी आणि इंग्रजांची रसद तोडायला म्हणून त्यांनी मुंबईच्या बरोबर समोर त्यांनी आयलंडवरती हा खांदेरी किल्ला बांधला. या व्यतिरिक्त आहेत अलिबाग म्हणजे कुलाब्याचा किल्ला आहे, पद्मदुर्ग आहे, हे पण महाराजांनी बांधले, पण ते आत्ता आपल्या युनेस्कोच्या यादीत नाही आहेत त्यामध्ये. पण 3 किल्ले आहेत म्हणजे सुवर्णदुर्ग, सिंधुदुर्ग आणि खांदेरी. पण हे तिन्ही किल्ल्यांना पर्यटक जाऊ शकतात सहज? 2 किल्ल्यांना म्हणजे सिंधुदुर्गाला रेग्युलर जातात. बरोबर. सुवर्णदुर्गाला आता सुरू झालेली आहे बोट सेवा अच्छा. आणि खांदेरीला सुद्धा अजून सुरू झालेली नाही आहे, पण आता लोकांनाच माहीत नाही आहे की तिथं कसं जायचं वगैरे. म्हणजे आता आम्ही जातो कुठल्या तरी किनाऱ्यावरती, आमचे मित्र काही आहेत कोळी बांधव, त्यांच्याबरोबर जातो. बरोबर. पण तिथे पण एक बोट सेवा आता सुरू करायला लागणार आहे त्यांना, कारण जर किल्ला आहे तर पर्यटकांना जायची सोय करायला लागेल तिथे. नक्कीच. त्यामुळे तिथेही एक, आणि काय ह्याच्यामुळे फायदे अनेक आहेत. स्थानिक लोकांनाही रोजगार मिळतो या सगळ्या ह्याच्यातनं. तिथे बोट सेवा सुरू झाली तर तिथल्या सगळ्या मच्छीमारांना फायदाच होईल त्या सगळ्या नक्कीच गोष्टीचा. नक्कीच 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 100%. आणि टुरिझममुळे इकॉनॉमी खूप बदलते त्या भागाची. आपण अनेक एक्झाम्पल बघितले. म्हणजे आता ह्या 12 किल्ल्यांपर्यंत म्हणजे आत्ताच सांगतो की ती जी व्हिजिट होणार होती या आयकोमॉसची नॉमिनेशन मिळायच्या आधी, हा. तर तेव्हा आमच्या सगळ्या मीटिंग झाल्या होत्या आणि सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिलेले होते की त्या किल्ल्यापर्यंत जाणारे रस्ते हे 1 आठवड्यात झाले पाहिजेत, चांगले 1 आठवड्यात. आणि ते झाले त्या ह्याच्यात. तर रस्ते झाले की मग ट्रान्सपोर्ट वाढला की गावातल्या तिथल्या लोकांना फायदा होतो. पर्यटकांना पोचायलाही पर्यटक हे करत नाहीत की अरे नको तिथेच खराब रस्ता आहे, नको जायला, असं म्हणतात. चांगला असेल ते पर्यटकही वाढतात, त्यांना रोजगार मिळतो, त्यांचा ह्याच्याशी तालुका प्लेसशी किंवा जिल्ह्याच्या ठिकाणाशी संपर्क वाढतो. नक्कीच. त्यामुळे हे सगळे फायदे आहेत ना. म्हणजे एका किल्ल्याला नॉमिनेशन मिळाल्याचे अनेक फायदे आहेत. त्यातनं इकॉनॉमी पण
बूस्ट होणार आहे आपली त्याच्यामध्ये. असे जेव्हा 60 किल्ले येतील जे बफर झोन बफर मधले पकडून, तेव्हा नक्कीच फरक पडेल या सगळ्या नक्कीच. याच्यामध्ये. आणि त्यांनी मला वाटतं महाराष्ट्रातल्या टुरिझमला एक वेगळीच अँगल मिळेल हो हो आणि खूप भरभराटी होईल टुरिझमची मला नक्कीच, वाटतं महाराष्ट्रामध्ये, नक्की. जे समाव थोडंसं मागे पडलंय हो की महाराष्ट्रातला पर्यटक सारखा बाहेरच जातो नक्की बघायला, नक्की. तो महाराष्ट्रात फिरेल जास्त, हो हो कारण त्याला इथे एवढं बघायला मिळेल. बरोबर आहे. तर वेगळंच नाही, काय आणि सोयी सुविधा आहेत तिथे, माहिती मिळतीये तिथे, जाता येत आहे तिथे, कमीत कमी रिस्क आहे, हे जेव्हा लोकांना कळतं तेव्हा लोक आपोआप जातात त्या ठिकाणी. नक्कीच 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 नक्कीच. प्रवीणजी, मला आता सचिन सरांचं ऐकून असं वाटायला लागलं की पुढची ट्रिप तुम्ही कधी काढताय आणि कधी मी तुमच्या ट्रिपवर येऊ शकतो, मी किंवा बाकी ऐकणारे श्रोते सुद्धा. आता पुढचे 3-4-5 महिन्यात काय प्लॅन आहेत, म्हणजे कुठले किल्ले तुम्ही दाखवणार आहात सरांबरोबर? तर आता जून महिन्यात आपला पन्हाळा असेल, त्याच्यानंतर जुलैमध्ये शिवनेरी असेल, कदाचित ऑगस्टमध्ये जर पाऊस व्यवस्थित म्हणजे कमी जास्त असेल तर आपण एखाद्या वेळेस राजगड करू, किंवा ऑगस्टमध्ये जर पाऊस जास्त असेल नाही करता आला तर सप्टेंबरमध्ये राजगड करू. बरं. त्याच्यानंतर आपला 2 सागरी किल्ले राहिलेत, म्हणजे खांदेरी आणि सिंधुदुर्ग. मग ते खांदेरी आणि सिंधुदुर्ग एका महिन्यात कदाचित आपल्याला ऑक्टोबरमध्ये करावे लागतील, कारण परत नोव्हेंबरमध्ये आपल्याला जिंजी करायचं आहे. आणि आपलं एक 12 किल्ल्यांचं सेलिब्रेशन, म्हणजे हा प्रोजेक्ट जर कंप्लीट होईल तेव्हा आपण असं प्लॅन आहे की डिसेंबरमध्ये रायगडला आपण एक सेलिब्रेशन करणार आहोत. अरे क्या बात आहे, क्या बात आहे. फक्त पण मग तारखा आता नक्की नाहीत, तारखा त्या म्हणजे जसं मार्गदर्शकांची उपलब्धता आणि बरोबर. बाकीच्या गोष्टी आपल्याला बघाव्या लागतात. बरोबर. पण त्याच्यासाठी आमची एक आधीची एक टूर असते पूर्वतयारीसाठी. अच्छा, ओके. सो त्याच्यानुसार पुढचं मग प्लॅन ठरत असतो. बरोबर. मग या तुमच्या या टूरनं बुकिंग तुम्ही कसं घेता? तुमचे काही साईट आहे का, काय फोन नंबर वगैरे हो, असतो? आम्ही आता सध्या सोशल मीडिया थ्रू सगळं ओके. जे काय मार्केटिंग हे करतो, म्हणजे बरं, बरं. फेसबुक आहे, फेसबुक ओके, पेज आहे, ओके. किंवा इंस्टाग्राम आहे आणि यूट्यूब आहे. तर याच्या माध्यमातून आणि व्हॉट्सअप, या व्हॉट्सअपवरती जे ब्रॉडकास्टमध्ये जातात आमच्या सर्कलमध्ये, ते तिकडनं जे काय एन्क्वायरी येतात इंस्टा किंवा फेसबुक Correct, correct, पेजवरनं correct. येतात. तर Correct. सध्या आमचं हे मर्यादित आहे. आणि एक वेबसाईट आता रिसेंटली आम्ही लॉन्च केली आहे, ओके. पण ती अजून आपण असं म्हणू शकतो की प्रायमरी फेज म्हणजे प्रिलिमिनरी स्टेजमध्ये आहे. सो ते पण हळूहळू त्याच्या फोन करून बुकिंग माणूस करू शकतो, म्हणजे ते सर्वात सोपं काम ते आहे. आणि नॉर्मल तुम्ही तुमच्या टूरमध्ये काय समाविष्ट असतं? आम्ही जायचं याचा जनरली प्रवास एंड टू वगैरे? एंड करतो, म्हणजे पुणा टू ओके. पुणा असेल तर ओके. पुणे टू पुणा ओके. सगळं ट्रॅव्हलिंग, जेवण खावण, ओके, ब्रेकफास्ट, नाश्ता ओके. सगळं ब्रेक. करतो. ग्रेट. परत येईपर्यंत आपण सर्व काही प्रोव्हाइड बेस्ट. करतो त्याच्यामध्ये. आणि आता एक सिंधुदुर्गलाच आम्ही एक वेगळं असं केलं होतं, सिंधुदुर्ग विजयदुर्गला, की लोकांना काही वेगळं जर कोकणाचा जेवणाचा आस्वाद घ्यायचा असेल त्यांच्या पद्धतीने, तर म्हणून आम्ही त्यांना एक ऑप्शन म्हणजे एक ट्रायल म्हणून करून बघितलं की बाबा आम्ही फक्त जेवण सोडून सगळं खर्च करू, म्हणजे हे करू, बाकीचं जेवण तुम्ही तुमच्या पद्धतीने करा. म्हणजे अच्छा. कोणाला काही वेगळं जेवण करायचं असेल तर बरोबर. ते करता यावं त्यांना. बरोबर. अदरवाईज आमचं स्टँडर्ड जे असतं ते एंड टू एंड सगळं आम्हीच ऑर्गनाईज करतो. ओके ओके, नाईस 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 नाईस. पण तरी मी अनेक वेळा त्यांना सांगत असतो तेच, की लोकांना हे सांगा की हे ॲडव्हेंचर टुरिझम आहे, हे नॉर्मल टुरिझम Normal नाही. tourism. त्यामुळे मला 12 वाजता जेवण मिळेल, सकाळी 9 वाजता नाश्ता मिळेल, हे तुम्ही धरून चालू नका. करेक्ट. कदाचित आपलं दुपारी सगळं किल्ला बघायला उशीर झाला तर 4 वाजता जेवण होईल वगैरे, हे अगदीच, ही अगदीच. तयारी ठेवून येणारी लोक असतील करेक्ट तर त्याला खरंच आवड आहे असं आपण म्हणू. करेक्ट. नाही तर तिथे गेल्यावर मला 9 वाजता नाश्ता आणि 12 वाजता जेवण, 4 वाजता चहा, हे नाही होणार. मग ते किल्ला बघायला आलाय असं नाही म्हणता येणार असं अगदी बरोबर, अगदी बरोबर. त्यामुळे ते एक वेगळं आहे, म्हणजे हे नॉर्मल टुरिझम सारखं नाहीये एवढंच. नाही, तो ध्यास घेऊनच तो टुरिस्ट तिथे यायला पाहिजे की मला काहीतरी वेगळं शिकायला मिळणार आहे, वेगळे काहीतरी बघायला मिळणार आहे, तर तो मग ह्या सगळ्या गोष्टी विसरतो. हा, म्हणजे आणि तुमच्या सांगणे तो अधिक विसरूनच जाईल. सर एवढ्या नॉलेजेबल म्हणल्यावर काय प्रश्नच येत नाही. प्रवीणजी, तुम्ही आता वसुंधराचा उपक्रम काय काय ते सांगितलं, तुम्ही कशा टूर करता गडांवरती पण सांगितलं, पण आता हे 12 किल्ले झाले की पुढे काय, किंवा पुढच्या, मी तर म्हणतो हे शालेय विद्यार्थी असो किंवा कॉलेजचे विद्यार्थी असो, की पुढची पिढी आहे आता आपल्या नंतरची, त्यांच्याकडे तुम्ही ही माहिती कशी फिल्टर करता, की त्यांच्यामध्ये माहिती तुमच्या टूरची पोचते कशी काय? आता सर हा आपला एक फ्लॅगशिप प्रोजेक्ट आहे, म्हणजे Okay. यावर्षी आपण तो शिवाजी महाराजांना एक मानाचा मुजरा म्हणून आपण हा Correct. प्रोजेक्ट सुरू केला, की त्यांची कीर्ती ही जगात सगळीकडे पोचावी या दृष्टीने आपण त्या पण उद्देशाने आपण हे करतो. बरोबर. पण हा एका वर्षापुरता मर्यादित नाही, म्हणून आपण हा माय युनिस्केप 2026 1.0 असाच त्याला टॅग दिलेला आहे, की त्याचा अर्थ काय, की हा 2026मध्ये संपणार नाही, आपण 2027-28 पुढे पण त्याला कंटिन्यू करणार आहोत. आणि हा म्हणजे की हा पण एक जनरल पब्लिकसाठी आहे, की जे जनरल आहेत लोक, म्हणजे ज्यांना आवड आहे इतिहासाची किंवा ह्याची, त्यांना आपण घेऊन जातो. पण आपण एक वेगळ्या वेगळ्या पद्धतीने हा करू शकतो असं मला वाटतं, म्हणून आपण त्याला
फ्युचरमध्ये असं होऊ शकतं की एक शाळेसाठी वेगळा सेगमेंट किंवा कॉलेज विद्यार्थ्यांसाठी एक वेगळा सेगमेंट, मग त्यांना एक वेगळ्या अँगलने सांगायचं, असं सुद्धा आपण करू शकतो. असं आमच्या डोक्यात कल्पना आहेत. Correct. त्या आपण जसं येत्या यावर्षी जसं आपल्याला रिस्पॉन्स मिळेल त्याप्रमाणे आपण त्याचं स्वरूप पुढच्या वर्षी वेगळ्या स्वरूपात करू शकतो. करेक्ट किंवा करेक्ट करेक्ट 2-3 सेगमेंट एका वेळेस सुद्धा चालू शकतो, की एक नॉर्मल जनरल पब्लिकसाठी त्यांना एक साध्या सोप्या भाषेत सांगणं, विद्यार्थ्यांना त्यांच्या भाषेत सांगणं, किंवा कॉर्पोरेट्स असतील तर कॉर्पोरेट्सना त्यांना त्यांच्या भाषेत मॅनेजमेंटच्या अँगलनी तो किल्ला समजून सांगणं, असं सुद्धा आम्हाला एक अभिप्रेत आहे की याच्यातनं आपण बरोबर. वेगवेगळ्या समाजातल्या वेगवेगळ्या स्तरातल्या लोकांना वेगवेगळ्या पद्धतीने आपण तो सांगू शकतो का, याचा आम्ही जरा अभ्यास सुरू आहे. तो भविष्यात तो आमचा पुढे चालू राहावा असे आमचे प्रयत्न सुरू आहेत. म्हणजे हा वन ऑफ प्रोजेक्ट नसून हा कंटिन्युअस तुमचा प्रोजेक्ट पुढचे काही वर्ष फक्त याला चालू की राहणार आहे. बाबा वसुंधरानी हा चालू केला, आम्हाला रास्त अभिमान आहे की अशी योजना सुरू करणार की असा प्रोजेक्ट चालू करणारी आमची पहिली संस्था आहे. नक्कीच नक्कीच आणि आम्हाला जसा रिस्पॉन्स मिळतो मला असं वाटतं याचं भविष्य चांगलंच आहे. नाही, 100%. आणि सर म्हणले तसं लोकांना जेवढा अवेअरनेस वाढेल आणि तुम्ही करताय टूर किंवा तुमचा सोशल मीडियामुळे लोकांना अवेअरनेस वाढतोच आहे, आणि बाकी पण हा पॉडकास्ट बघून लोकांना कळेल की अरे हे 12 किल्ले कुठले आहेत आणि त्यात कसं आपण जायला पाहिजे वगैरे. आणि मी तर असं अजून पुढे जाऊन आवाहन करेन की असे दुसरे जे पर्यटन संस्था आहेत त्यांनी पण असे उपक्रम राबवावेत, आणि लोकांना आमच्याबरोबर नसेल जमत तर त्यांच्याबरोबर सुद्धा असे उपक्रम जरूर करावेत. क्या तरच तो आपला खरा बेनिफिट जो आहे आपल्या महाराष्ट्राला नक्कीच, राज्याला तो नक्कीच, मिळेल नक्कीच. त्याचा. आणि माझं मत असं आहे ना की जेवढा आपण आपला इतिहास बघतो ना तेवढा आपल्याला आपल्याबद्दल किंवा आपल्या राज्याला जास्त अभिमान वाटतो, आणि तो इतिहास कळण्याकरता एक्सपर्ट असतील तरच तो छानपैकी तुम्हाला समजू शकतो. महायुनिस्केप या प्रोजेक्ट करताना आपण एक नाविन्यपूर्ण संकल्पना घेऊन आलेलो आहे. यामध्ये जसं आपण परदेशात प्रवास करतो त्यावेळेस आपल्याला एक पासपोर्टची आवश्यकता असते, आणि त्या पासपोर्टवरती आपलं नाव आणि बाकीचे वैयक्तिक माहिती असते, आणि ज्या ज्या देशांना तुम्ही भेट देतात त्या देशांना कधी तुम्ही भेट दिली आणि त्याप्रमाणे त्या देशाचा एक शिक्का असतो. त्याप्रमाणे आपण ह्या 12 किल्ल्यांच्या भेटीला जेव्हा जाल तेव्हा तुम्हाला एक छोटासा पासपोर्ट असा दिला जाईल, आणि त्याची संकल्पना अशी आहे की त्याच्यावरती पण पासपोर्टप्रमाणे डिटेल्स असतील आणि 12 किल्ल्यांची थोडक्यात माहिती दिलेली असेल, आणि त्या माहितीच्या शेवटी एक आपल्याकडे प्लेज दिलेली आहे की हे आपण जे आपण वारसा स्थळं बघतो त्याच्या संदर्भात आपली पण काय जबाबदारी आहे, तशी एक छोटीशी प्लेजचं पेज आहे, आणि त्याच्यानंतर 12 किल्ल्यांची फोटो आणि त्याच्यावर डेट अशी दिलेली असेल, आणि त्या डेटवरती तुम्ही ती डेट टाकायची, आणि त्याच्यावरती आम्ही ज्या ज्या किल्ल्यांना तुम्ही भेटी दिल्या असाल आमच्यासोबत त्याच्यावर आम्ही आमचा वसुंधरा वारसा पर्यटनचा शिक्का मारून देऊ. ही एक आमच्याकडनं तुम्हाला एक आठवण असेल की बाबा तुम्ही किती किल्ले आमच्याबरोबर या प्रकल्पांतर्गत पाहिले, आणि तो तुमच्याकडे कायमस्वरूपी आठवण राहील की बाबा तुम्ही ह्या 12 किल्ल्यांमधले किती किल्ले पाहिले. सो एक मार्केटिंगचं एक नवीन नाविन्यपूर्ण संकल्पना म्हणून आम्ही घेऊन आलेलो आहे. नक्कीच तुम्हाला ते आवडेल. सर्वप्रथम स्मार्ट ट्रॅव्हलरचे नितीन दीक्षित सर यांचं खूप खूप आभार की त्यांनी हा इंटरव्ह्यू आज ठेवला, कारण हा विषय आपल्या सर्वांसमोर जाणं खूप गरजेचं आहे. म्हणजे आपल्या फक्त राज्याच्या दृष्टीने नाही तर देशाच्या दृष्टीने सुद्धा खूप महत्त्वाचा हा विषय आहे. तसंच आज डॉक्टर सचिन जोशी सर इथे आले आणि त्यांनी आपले महत्त्वपूर्ण आपले इनपुट्स जे दिलेले आहेत की आपण का हे किल्ले पाहावेत आणि ते बघणं का आवश्यक आणि आपली जबाबदारी काय आहे याची पण त्यांनी आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने जाणीव करून दिली. आणि ही सर्वांची आपल्या जबाबदारी आहे की आपला वारसा जपणं आणि आपला हा वारसा पुढच्या पिढीपर्यंत जाणं आवश्यक असेल तर पहिलं आपल्याला स्वतःला त्याचा अनुभव घेणं आवश्यक असतं. तरच आपण आपल्या पुढच्या पिढीला सांगू शकतो की बाबा ही गोष्ट अशी अशी आहे आणि अशा ह्याचं ते महत्त्व आहे. तर माझं सर्वांना आव्हान आहे की हे तुम्ही आमच्या या टूरला सहभागी व्हा आणि आमचे जे एक्सपर्ट येतात त्यांच्याकडनं हा किल्ला आणि आपला वारसा आणि त्याचे जे अनुषंगाने जे काही इतर गोष्टी येतात त्याचा आपल्या कुठेतरी जीवनामध्ये आपला अप्रत्यक्षपणे आपल्याला फायदा होत असतो. सो आपण फक्त वारसा संवर्धन हा एक विषय आहेच, परंतु त्यायोगे आपल्या जीवनात सुद्धा खूप चांगले बदल होऊ शकतात असं मला ठाम विश्वास वाटतो. त्यामुळे तुम्ही आमच्या या उपक्रमाला साथ द्या आणि आमच्या उपक्रमात सहभागी व्हा असं मी तुम्हाला आवाहन करतो. आमचा कॉन्टॅक्ट नंबर आम्ही खाली देतच आहोत, त्याच्यावरती तुम्ही संपर्क साधून आमच्या पुढच्या उपक्रमांची माहिती घेऊन आम्हाला याबद्दल कळवू शकता. धन्यवाद. तर मंडळी, कसा वाटला एपिसोड? महाराष्ट्रातील गड किल्ले ॲक्च्युली खूप मोठा विषय आहे, पण प्रवीणजी जो उपक्रम राबवत आहेत की जे युनेस्को यादीतले 12 किल्ले आहेत त्याची सखोल माहिती प्रत्येक पर्यटकाला मिळावी, हा खूप स्तुत्य उपक्रम आहे. आणि जेवढं आपल्याला त्याला सपोर्ट करता येईल तेवढं सपोर्ट करूयात. त्यांचा नंबर खाली स्क्रोल होतच आहे, डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलाच आहे. त्यांना लवकरात लवकर संपर्क करा, त्यांच्या पुढच्या टूरला नक्की जॉईन व्हा आणि
किल्ल्या बघण्याची एक वेगळा दृष्टिकोन तुम्हाला यातनं 100% मिळेल याची मला अगदी नक्कीच खात्री आहे. कसा वाटला एपिसोड आम्हाला कॉमेंटमध्ये सांगा आणि सर्वात महत्त्वाचं चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.